अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडका. नमस्ते. माझ्या ह्या काजूच्या झाडांना ना उद्या 2 महिने पूर्ण होणार. जूनच्या 4 तारखेला मी ती लावली होती. तर काजूची 5ही झाडं रुजून आली आहेत आणि फणसाचं पण 1 झाड रुजलंय आणि आंब्याची फक्त 2ही झाडं मरून गेलीत. तर त्याचं मी काय करणार, तर ही झाडं आहेत ना, काय करायचं असतं माहिती, आपण जर आपलं झाडं जमीन जी असते ना ती घराच्या जर लांब असेल तर तिथे पाण्याची काही सोय नसेल तर 2 वर्ष ना तुम्हाला जी कुठली झाडं लावायची आहेत ना ती घरी तुम्ही 2 वर्ष त्यांना लहानाची मोठी करा आणि नंतर जो पाऊस येईल 2 वर्षानंतर जो पावसाळा येईल त्या पावसात नेऊन तिथे लावा, म्हणजे त्यांना पाणी घालायला जायची अजिबात गरज नाही. माझ्या मिस्टरांचे चुलत काका जे गावी राहतात ना ते अशीच झाडं लावतात, कारण आमचं घर कसं आहे डोंगराच्या खाली आणि डोंगराच्या वरती आमची सगळी जागा आहे आणि तिकडे पाण्याची सोय काहीच नाही. मग त्यांनी अशी बरीच झाडं अशीच लावलेली आहेत की 2 वर्ष घरी सांभाळलं आणि नंतर पावसामध्ये त्यांना तिथे नेऊन लावलीत आणि मग ती आपोआप वाढतात. म्हणजे आपली झाडांना कधी मोठी झाली आपल्याला कळतच नाही. हा खूप म्हणजे छान ही एक कल्पना आहे, तुम्ही नक्की करून बघा. आणि मी सिंधुदुर्गामध्ये पण अशीच इथे मोठी करून झाडं तिथे लावली होती, पण सगळी झाडं जळून गेली आहेत. आता ही काजूची झाडं पण माझी खारुताईने वाचवली आहेत. तर बघू आता कधी जर 2 वर्षात त्यांना इथे मोठं केल्यानंतर तिथे लावल्यावर मी तुम्हाला ती नंतर नक्की दाखवेन. पण तुम्ही आता नर्सरीतून छोटं झाड विकत घेतलात तर त्याची किंमत 50 रुपये, पण तेच मोठं विकत घेतलात की लगेच 150-200 रुपये त्याची किंमत होते. मग त्यापेक्षा आपण म्हणजे हा एक आनंद वेगळा असतो. मग तुम्ही अशी मी आता हे रुजत घालून झाडं मोठी केली आहेत, तुम्ही रुजत घालून करा किंवा मग नर्सरीतून छोटे झाडं विकत आणा 50-50 रुपयाची आणि घरी वाढवा आणि नंतर ती 2 वर्षांनी तुम्ही लावून बघा. मनाला खूप समाधान आनंद पण मिळतो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.